नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजपासून आपण मोफत शिवण क्लास चालू करणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण कटोरी ब्लाऊजचं जे ड्राफ्टिंग असतं अगदी 28 साईज पासून 44 साईजपर्यंत मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते सांगणार आहे. आणि नंतर आपण मग 4 टक्स प्रिन्सेस ब्लाऊज घेऊया. तर एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचं पूर्ण ड्राफ्टिंग शेअर करीन आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मग त्याच ब्लाऊजचं बाही कटिंग जे आहे ते शेअर करीन. एकाच व्हिडिओमध्ये बाही आणि सर्व ड्राफ्टिंग जर घेतलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यासाठी एका व्हिडिओमध्ये आपण ड्राफ्टिंग पूर्ण पाहणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मग त्याच ब्लाऊजचं बाहीचं ड्राफ्टिंग आपण पाहणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा एकदम छोटी साईज आपण घेऊया. 28 साईज आपण या इथे आज घेऊया. 28 साईजपासून आज आपण चालू करूया. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची असते पहा ब्लाऊजची उंची. ब्लाऊजची उंची घेताना जी काही ब्लाऊजवर उंची येते त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करायचं आहे. 13 इंच इथं आपण उंची घेऊ, त्यामध्ये 1 इंच प्लस कशासाठी करायचं आहे? शोल्डरमध्ये अर्धा इंच मार्जिन आणि कमरेमध्ये अर्धा इंच मार्जिन अशा पद्धतीने आपल्याला जोडण्यासाठी मार्जिन लागतं. ते आपण इथं 1 इंच मिक्स केलेलं आहे. तर पहा 14 इंच इथे उंची घेतली. उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपण घेऊया शोल्डर. तर लहान साईज आहे पहा, एकदम लहान साईज आहे. तर शोल्डर आपण इथे घेणार आहे 4.5 इंच. अजिबात 5 इंच शोल्डर इथे घ्यायचं नाही. 32 मध्ये आपण 5 इंच, 34 मध्ये 5 इंच शोल्डर घेतलं तरी चालतं, परंतु 28 साईजमध्ये अजिबात तुम्ही 5 इंच शोल्डर घ्यायचं नाही, नाहीतर शोल्डर उतरणार, मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येणार आहे. तर इथून मी पहा 4.5 इंचावरती एक पॉईंट देते आणि अजून एकदा असंच 4.5 इंचावरती पॉईंट दिला. आता आपण शोल्डर 4.5 इंच घेतलेला आहे, तर मुंडा कसा घ्यायचा? तर जे शोल्डर घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच प्लस करायचं. पहा इथून मग 5 इंचावरती मी असं मुंडा घेतला. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही मुंडा घ्यायचा आहे. इथे 5 इंचावरती एक पॉईंट दिला आणि एक लाईन ओढून घेतली. आता इथे मात्र आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर याचा चौथा भाग किती येतो? 7 इंच. तर पहा इथून असं 7 इंचावरती मी एक पॉईंट घेतला आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. ठीक आहे, आणि इथे 24 इंच कंबर. आता कमरेचा चौथा भाग करायला विसरायचं नाही. कायम कमरेचा चौथा भागच करायचा, मग कितीही कंबर असो. याचा चौथा भाग किती होतो? 6. त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी मिक्स करायचं. तर मी इथं 7 इंचावरती घेतलं पहा, आणि हे 1.5 इंच मार्जिन. हे मी इथं या पद्धतीने घेतलं. मुंडा पाठीमागचा मुंडा घ्यायचा आहे 1.25 इंच. पहा इथून मी 1.25 इंचावरती पॉईंट दिला. जे नवीन शिकणारे आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा मी एकदम सावकाश असं सांगत आहे. पाठीमागचा मुंडा घ्यायचा आहे 1.25 इंच. इथं अर्धा इंच पॉईंट, इथेही अर्धा इंच एक पॉईंट घ्यायचा आणि जी ही मुंड्याची उंची आहे त्याचा असा सेंटर करायचा आणि आकार देताना अगदी हलक्या हाताने असे आतल्या आत आकार आले पाहिजेत, या पद्धतीने आकार द्यायचे. जर सुरुवातीला तुम्हाला आकार द्यायला जमत नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही डॉट डॉट करत हे जे पॉईंट आहेत ते जोडत तुम्ही असा आकार द्या. एकदम परफेक्ट असा हा आकार येतो. हा बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे. फ्रंट पार्ट तयार करूया. तर त्यासाठी इथं सेंटर आहे, त्याच्या अलीकडे एक 1.5 इंचावरती आपण पॉईंट दिला आतमध्ये आणि तिरकी लाईन ओढून घेतली आणि पहा इथून मी 1.5 इंच घेतलं आणि हा आकार अगदी हलक्या हाताने असा दिला. पहा या पद्धतीने द्यायचा. इथे मी गळ्याची रुंदी घेणार आहे फक्त 1.25. 1.25 म्हणजे 1.7. पहा 1.25 इथे हा पॉईंट येतो अशा पद्धतीने. तर 1.25 इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे. पुढचा गळा 5, 5.5 इंचावरती मी असा एक पॉईंट दिला
आणि इथून 2.5 इंच घेतलेलं आहे. एक बॉक्स तयार करायचा. गळ्याला आकार देऊन घेतला आणि इकडे शोल्डर जे आहे ते गळ्याकडे डाऊन केलं. गळ्याकडे शोल्डर नेहमी डाऊन करायचं, म्हणजे आपले शोल्डर जे आहे ते उतरत नाही. ठीक आहे. पहा, या पद्धतीने हा आपला फ्रंट पार्टचा गळा ड्रॉ करून झालेला आहे. क्रॉसपट्टी घेऊया. इथे पहा, क्रॉसपट्टीचा मेजरमेंट टाकण्यासाठी काय करायचंय, जर ब्लाऊजची उंची कमी असेल तर तुम्ही इथं 2.25 इंच तुम्ही टाकू शकता क्रॉसपट्टीचं मार्किंग, नाहीतर 2.5 इंचावरती टाकलं तरी सुद्धा चालेल. उंचीवरती डिपेंड आहे. उंची जर कमी असेल तर क्रॉसपट्टी जरा छोटी घ्या. इथून मी असं 2.5 इंचावरती एक पॉइंट दिला आणि एक लाईन अशी ओढून घेतली आणि क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथून 1.5 इंच घ्यायचं आणि या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. ठीक आहे. पहा, या पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार दिला. इथं आता कटोरीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. इथे मी 4 इंच कटोरी घेणार आहे. 30 मध्ये तुम्ही 4.5 इंच कटोरी घ्यायची आणि आता ही 28 साईज आहे म्हणून मी 4 इंचच कटोरी इथं घेतलेली आहे. आणि एक तिरकी लाईन ओढून सरळ लाईन अशी ओढून घ्यायची. गळ्याजवळ सर्व साईजमध्ये आपण हा 1 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे. ही लाईन अजून जरा मी वरती ओढून घेते. पहा, आणि इथून ही तिरकी लाईन अशी ओढायची आणि या पद्धतीने कटोरीला आकार द्यायचा. एकदम छोटी साईज आहे तर एकदम छोटीच अशी आपली ही कटोरी जी आहे ती तयार होणार आहे. इथे 1/2 इंच मार्जिन घ्या कट करण्याआधी, नाहीतर हे मार्जिन तुम्ही कपड्यावरती वाढवलं तरी चालेल क्रॉसपट्टीमध्ये. तर इथे मी 28 साईजचा डायग्राम जो आहे तो एकदम परफेक्ट असा समजावून सांगितला आहे. अजून तुम्हाला यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आता ही कटोरी जी आहे ती आपण वाढवायची कशी हे पाहूया. याच्या बाहीचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बाही या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो, म्हणून पहा मी पुढच्या व्हिडिओमध्ये याचं बाही कटिंग शेअर करीन. आता ही मूळ कटोरी जी आहे ती वाढवायची कशी हे मी तुम्हाला दाखवते. पहा, म्हणजे तुमच्या कटोरीला टोकसुद्धा येणार नाही आणि एकदम परफेक्ट असं आकारसुद्धा तयार होईल. 28 साईजची ही कटोरी आहे म्हणून मी इथे एकदम लहान साईज आहे. पहा, तर मी ही कटोरी 1 इंचानेच वाढवणार आहे, जास्त नाही. 1.25 इंच आपण कधी वाढवतो, 30-32 मध्ये वाढवतो, परंतु एकदम छोटी साईज असल्यामुळे इथे मी फक्त 1 इंच घेतले. इथे 1/2 इंच, इथे 1/2 इंच. तुम्हाला माहीतच असेल नेहमी आपण गळ्याकडे 1/2 इंचच घेतो. आणि पहा, मी अगदी हलक्या हाताने हे जे आकार आहेत ते देणार आहे. परत हा पार्ट असा जोडायचा. जोडल्यानंतर इथे हे किती येतं हे पाहायचं. हे 5 इंच आलेलं आहे. तर पहा, हा पॉइंट थोडा असा वरती गेल्यासारखा दिसतो, तर मी सरळ करून घेतला आणि हा इथे 5 इंच असा पॉइंट आला. इथे 1/2 इंच एक वरती पॉइंट द्यायचा आणि पहा, इथे ही जी कटोरी आहे याचा असा सेंटर करून घ्यायचा आणि इथेही मी असं 1 इंच घेतलं. हे पॉइंट जोडून घेतले. पहा, या पद्धतीने. आता इथे 1/2 इंच आणि इथे 1/2 इंच आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे. कटोरी आपण 4 इंच घेतलेली आहे. तर पहा, इकडे 2 आणि इकडे 2. हे 2 आणि हे 2 किती झाले? 4. म्हणजे आपली मूळ कटोरी जेवढी आहे तेवढीच वाढीव कटोरी सुद्धा तयार होईल. आणि इथून घ्यायचं 2.5 इंच आणि हा टक्स जो आहे तो असा द्यायचा. तर आपण 1 इंचाने वाढवले, परंतु टक्स इथं किती भरणार आहे? 1.25 इंच. पहा, आणि इकडून पहा, इथे हा पॉइंट 1.25 इंच. 1.25 इंच रुंदीला आपला हा टक्स तयार झालेला आहे. म्हणून आपण 1 इंचच वाढवायचं. जर इथं तुम्ही 1.25 इंच वाढवलं असतं तर इथे रुंदीला टक्स 1.5 इंच भरला असता. तर इथे मग पप भरपूर येऊन कटोरी छोटी,
पप टक्स मोठा, त्यामुळे पप जास्त आणि कटोरीला असं नोक आल्यासारखं दिसतं. तर ते होऊ नये यासाठी आपल्याला इथे या पद्धतीने ड्राफ्टिंग जे आहे ते करायचं आहे. बाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करीन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.